त्यांना खरंच RSSचा पाठिंबा आहे? गेल्या काही वर्षात मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रतिमा भाजपाचे फायर ब्रँड नेते अशी झालेली पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीवर टीका असो की हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणे असो, नितेश राणे आपली भूमिका स्पष्ट, ठाम आणि आक्रमकपणे मांडत असल्याने पक्षात आणि भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राणे यांच्याकडे देशव्यापी राजकारणातील लंबी रेस का घोडा म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच भाजपाच्या मातृसंस्थेचा विश्वास आणि पाठिंबा लाभलेले राणे सध्या हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे राबवताना दिसत आहे. वेगळी ओळख. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील अनेकांना मागे टाकत त्यांनी आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या पक्षात अन्य नेत्यांच्या तुलनेत राणे यांनी हिंदुत्वाच्या प्रचार प्रसाराचे कार्य एक हाती समर्थपणे सांभाळत असल्याचे चित्र दिसत आहे. पाठपुराव्यातील सातत्य. विशेष म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करण्यातील सातत्य असो किंवा उद्धव ठाकरेच काय तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही थेट आणि उघड टीका करणे असो, राणे हेच कायम आघाडीवर असल्याचे दिसून येते. नितेश यांनी दिशा सालियन प्रकरणात सुरुवातीपासूनच सातत्याने आवाज उठवला असून सत्य समोर यावे यासाठी विविध माध्यमातून आणि मंचावरून मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपामध्ये आणि संघातील राणे यांचे स्थान अधोरेखित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल. नितेश यांचे वडील माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते पदावर काम करीत असताना अनेक कठीण विषयांचा सखोल अभ्यास करून कठोर परिश्रमाने राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा महत्त्वाच्या संविधानिक पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. अनेकदा त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे जाहीर कौतुकही झाले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नितेश यांनीही लहान लहान गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली असून गेल्या काही महिन्यातील यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल हा लक्षणीय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आक्रमक हिंदुत्ववादी नेता. राजकारणात आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिकच ठळक होत असून आगामी काही वर्षात नितेश राणे यांच्याकडे पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.